तर मित्रांनो, एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आजचाही मागच्या व्हिडिओ सारखाच एक स्पेशल सुपर क्लास आहे जो की आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूरच पाहायचा आहे, कारण जे प्रश्न असतील ते महाराष्ट्रातील तुम्ही कुठल्याही भरतीची परीक्षेची तयारी करत असाल त्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत, जे की आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर। त्यामुळे व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूरच पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला आताच्या आताच एक लाईक जरूर करून घ्यायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत किती गाणे बनलेले आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत किती गाणे बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त गाणे बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील कोणत्या ठिकाणी कार्यरत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील कोणत्या ठिकाणी कार्यरत होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील आर्मीचे सुभेदार होते। पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ हे कोणत्या वर्षी निवृत्त झाले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ हे सेवानिवृत्त कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे मित्रांनो। 1894 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे वडील आहेत ते सेवानिवृत्त झाले होते। पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतलेले आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून जरूर सांगायचं आहे। एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, नक्कीच कॉमेंट करून उत्तर सांगायचं आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करा। आपल्याला उत्तर बऱ्याच हुशार विद्यार्थ्यांनी दिलेले असते, जाऊन चेक करू शकता। पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, 1907 या वर्षी बाबासाहेबांनी कोणती परीक्षा उत्तीर्ण केली होती? 1907 या वर्षी बाबासाहेबांनी कोणती परीक्षा उत्तीर्ण केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। 1907 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी मॅट्रिक ही पास केल्यामुळे त्यांना श्री कृष्ण केळकर यांनी कोणते पुस्तक दिले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक परीक्षा पास केल्यामुळे त्यांना श्रीकृष्ण केळकर यांनी कोणते पुस्तक दिले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। बुद्ध चरित्र हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पास केल्यामुळे श्रीकृष्ण केळकर यांनी दिलेले एक पुस्तक बनलेले आहे। पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, 1912 या वर्षी बाबासाहेबांनी कोणत्या ठिकाणाहून पदवी प्राप्त केलेली आहे? 1912 या वर्षी किंवा साली बाबासाहेबांनी कोणत्या ठिकाणाहून पदवी प्राप्त केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। 1912 या वर्षी मुंबई या ठिकाणाहून बाबासाहेबांनी सर्वात पहिली पदवी प्राप्त केलेली आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे बाबासाहेब न्यूयॉर्क मध्ये शिकण्यास गेले होते? कोणत्या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे बाबासाहेब आंबेडकर न्यूयॉर्क मध्ये शिकण्यास गेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। बडोदा राज्य सरकारतर्फे जी शिष्यवृत्ती देण्यात आली होती त्या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यूयॉर्क मध्ये शिकण्यास गेले होते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA ची मास्टर डिग्री कोणत्या देशात प्राप्त केलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA ची मास्टर डिग्री कोणत्या देशात प्राप्त केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA ची मास्टर डिग्री अमेरिका या देशामध्ये प्राप्त केलेली आहे। पुढचा प्रश्न, कोलंबिया विश्वविद्यालयामधून बाबासाहेबांनी कोणती डिग्री प्राप्त केलेली आहे? कोलंबिया विश्वविद्यालयामधून बाबासाहेबांनी कोणती डिग्री प्राप्त केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। MA ची जी डिग्री आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विश्वविद्यालयातून प्राप्त केलेली एक डिग्री आहे। पुढचा प्रश्न, कोलंबिया विश्वविद्यालयात बाबासाहेबांनी कोणत्या विषयात डिग्री प्राप्त केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये कोणत्या विषयात डिग्री प्राप्त केली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे मित्रांनो। वरील पैकी सर्व म्हणजे दर्शनशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र या सर्व विषयांमध्ये कोलंबिया विश्वविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे। पुढचा प्रश्न, 1916 या वर्षी बाबासाहेबांनी कोणत्या विश्वविद्यालयात
विषयातून PhD प्राप्त केलेली आहे. 1916 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विश्वविद्यालयामधून PhD प्राप्त केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1916 या वर्षी कोलंबिया विश्वविद्यालयामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबईतील सिडेनहाम कॉलेजमध्ये बाबासाहेब कोणत्या विषयामध्ये प्रोफेसर बनले होते? मुंबईतील सिडेनहाम या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या विषयातले प्रोफेसर बनले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मुंबईतील सिडेनहाम या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयातले एक प्रोफेसर बनलेले होते. पुढचा प्रश्न, कोलंबिया विश्वविद्यालयाद्वारे बाबासाहेबांना डॉक्टरेट ही पदवी सन्मानित कोणत्या वर्षी केली होती ते सांगायचं आहे. कोलंबिया विश्वविद्यालयातर्फे बाबासाहेबांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 8 जून 1927 या साली या वर्षी कोलंबिया विश्वविद्यालयाद्वारे बाबासाहेबांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती हजार पुस्तकांचा समावेश होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती हजार पुस्तकाचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण 50,000 पुस्तकांचा समावेश झालेला होता. पुढचा प्रश्न, लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी कोणाच्या विचारधारेचा विरोध केलेला आहे? लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाच्या विचारधारेचा विरोध केला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा विरोध केलेला होता. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पत्नी होत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पत्नी होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण 2 पत्नी होत्या. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 पत्नीचे नाव कोणते होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही रमाबाई आंबेडकर, सविता आंबेडकर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2 पत्नीचे एक नाव होते. पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, दलित वर्गाला हरिजन असे नाव खालीलपैकी कोणी कोणी दिले होते? दलित वर्गाला हरिजन असे नाव खालीलपैकी कोणी कोणी दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही महात्मा गांधी आणि काँग्रेस या दोघांनी मिळून दलित वर्गाला हरिजन असे नाव दिलेले होते. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांचा संविधान निर्मिती मागचा मुख्य उद्देश कोणता होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मिती मागचा मुख्य उद्देश कोणता होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व जातीभेद नष्ट करणे, अस्पृश्यता नष्ट करणे, समाज क्रांती करणे हा सर्व जो उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मिती मागचा एक मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान कशावर लिहिलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान कशावर लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व म्हणजे समानता, समता, मानवता या सर्वांवर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह कोणत्या वर्षी झाला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह कोणत्या वर्षी झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1906 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह झालेला आहे. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांना रमाबाई यांच्याकडून पहिला मुलगा प्राप्त झाला तर त्या मुलाचे नाव काय ठेवण्यात आले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाबाईकडून पहिला मुलगा प्राप्त झाला होता तर त्या मुलाचे नाव काय ठेवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बाबासाहेबांना रमाबाईकडून जो मुलगा प्राप्त झाला होता त्यांचे नाव यशवंत असे ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांची पहिली पत्नी रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन कोणत्या वर्षी झालेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली पत्नी रमाबाई यांचे दीर्घ आजाराच्या कारणास्तव कोणत्या वर्षी निधन झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1935 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन झालेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर त्यांना कोणत्या समाजाची महिला मिळाली होती?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथे उपचारासाठी गेल्याने त्यांना त्या ठिकाणी कोणत्या समाजाची महिला मिळाली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या उपचारासाठी मुंबई या ठिकाणी गेल्याने त्यांना ब्राह्मण या समाजाची एक डॉक्टर महिला मिळाली होती. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शारदा कबीर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे एक लग्नाच्या वेळचे नाव होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव शारदा बदलून दुसरे काय ठेवलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसऱ्या पत्नीचे नाव शारदा बदलून दुसरे नाव कोणते ठेवले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसऱ्या पत्नीचे नाव या ठिकाणी सविता असे ठेवलेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 या वर्षी कोणत्या देशात गेल्याने बौद्ध धर्माविषयी प्रभावित झालेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 या वर्षी कोणत्या देशात गेल्यामुळे बौद्ध धर्माविषयी अतिशय प्रभावित झाले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1950 या वर्षी श्रीलंकेला गेल्यामुळे ते बौद्ध धर्माविषयी अतिशय प्रभावित झालेले होते. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती. पुढचा प्रश्न, नॅशनल हॉलिडे असे खालीलपैकी कोणत्या दिवसाला घोषित करण्यात आलेले आहे? नॅशनल हॉलिडे असे खालीलपैकी कोणत्या दिवसाला घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 14 एप्रिल या दिवसाला नॅशनल हॉलिडे या नावाने घोषित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नागपूर या ठिकाणी विमानतळ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी मुंबई येथील लॉ कॉलेजला किती वर्षे प्रिन्सिपल होते ते सांगायचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथील लॉ कॉलेजमध्ये किती वर्षे प्रिन्सिपल म्हणून कार्य केले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथील लॉ कॉलेजमध्ये एकूण 2 वर्षे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत झालेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेबांचा विवाह रमाबाई यांच्यासोबत झाला तेव्हा रमाबाईचे एकूण वय किती होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह रमाबाई सोबत झाला तेव्हा रमाबाईचे वय किती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. जेव्हा रमाबाई सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला त्यावेळेस रमाबाईचे 9 वर्षे एवढे वय झालेले होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलायला येत होत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलण्यास येत होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण 9 भाषा बोलण्यास येत होत्या. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवलेल्या होत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण 30+. चा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे 12 तास कारखान्यात काम करणाऱ्यांचा वेळ बदलून किती तास करण्यात आला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे 12 तास कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा वेळ बदलून किती तास करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. कामगाराचा 12 तासून जो काम करण्याचा वेळ होता ते 8 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या काही वर्षांमध्ये कोणत्या आजाराने पीडित झालेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शेवटच्या काही वर्षांतर्गत कोणत्या आजाराने पीडित झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मधुमेह या आजाराने पीडित झालेले होते. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडताना एकूण किती वाचने दिली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडताना एकूण किती वाचने दिली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील या ठिकाणी. बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडताना एकूण 22 वाचने दिलेली होती. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी एकूण किती वेळा लोकसभा निवडणूक लढली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये किती वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये एकूण 2 वेळा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे.
पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा एक सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर चे पूर्वीचे नाव काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे पूर्वीचे नाव काय ठेवण्यात आले होते किंवा होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर याचे पूर्वीचे नाव सोनगाव विमानतळ असे ठेवण्यात आलेले होते. तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली? मला तर 110% गॅरंटी आहे की आजची व्हिडिओ आपल्याला आवडलीच असणार, कारण एका महामानवाविषयी आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही कव्हर केलेले आहेत, महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ आवडलीच असणार. मी गॅरंटीने सांगतो. लाईक केल्याशिवाय आपल्याला कुठेच नाही जायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. जर आपल्या घरामध्ये इतर कोणीही शिकत असेल तर त्यांना या चॅनलचा लिंक द्या, पाठवा, या चॅनलविषयी माहिती द्या, कारण या चॅनलवर कुठल्याही परीक्षेची जर तयारी कोणी करत असेल त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन जे जनरल असतात ते प्रत्येक भरतीमध्ये येत असतात. ते प्रश्न आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहावयास मिळत असतात. त्यामुळे लगेच कळवा जे आपल्या घराजवळ असतील, शिकत असतील त्या सर्वांना. तर भेटूया फ्रेश व्हिडिओमध्ये.